जय राम जय जय राम श्री राम जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती गुरु मूर्ती जय देव तुम्ही विश्वंभर मी अल्पमती तुम्ही विश्वंभर मी अल्पमती कशी वर्णावी तुमची लोकती कशी वर्णावी तुमची लोकती परी कृपा दृष्टी परी कृपा दृष्टी जगदावी भूती जगदावी भूती आकाळ मुद्रा आदि से स्तुती आकाळ मुद्रा आदि से स्तुती जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती गुरु मूर्ती जय देव तू आदिअंती मध्यरी तुझ तू आदिअंती मध्यरी तुझ तू न जाणसी तुमची नीच तू न जाणसी तुमची नीच सर्वांतर्यामी सर्वोची तुझ सर्वोची तुझ परी तुझा तुझ जाणतो तुझ परी तुझा तुझ जाणतो तुझ जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती गुरु मूर्ती जय देव निर्गुणा तुझी सगुणा तुझी निर्गुणा तुझी सगुणा जगता जगनी जगनी जाण जगता जगनी जगनी जाण सर्वांतर्यामी सर्वांतर्यामी तुझा तुझा दशांकुली तुलासी जाण दशांकुली तुलासी जाण जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती गुरु मूर्ती जय देव नमस्ते मालिक कोणाचे ज्ञान नमस्ते मालिक कोणाचे ज्ञान शंकर पार्वतीशी करिता गजन शंकर पार्वतीशी करिता गजन मत्स्य गर्भात ऐकता गाण मच्छिंद्रनाथाने केले गजन मच्छिंद्रनाथाने केले गजन जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती गुरु मूर्ती जय देव मच्छिंद्रनाथांनी केला रक्ष मच्छिंद्रनाथांनी केला रक्ष गोरक्षनाथांना वेरुनी साक्ष गोरक्षनाथांना वेरुनी साक्ष नवनाथरी राहिले दक्ष निर्गुण निरंजनी वास समक्ष निर्गुण निरंजनी वास समक्ष जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती गुरु मूर्ती जय देव आय वर्णावा सद्गुरु महिमा आय वर्णावा सद्गुरु महिमा ज्यांचा सामर्थ्या नाहीच सीमा ज्यांचा सामर्थ्या नाहीच सीमा जो राहील सद्गुरु प्रेमा
सारा संकटी रक्षण्या उभा, सारा संकटी रक्षण्या उभा. जय देव जय देव जय आद्य शक्ती, श्री आद्य शक्ती. सत्कारे आरती प्रेमाची आरती, गुरु मूर्ती. जय देव जय देव. गुरुची आहे कृपा यावर, गुरुची आहे कृपा यावर. सदैव मार्ग झाला सुखकर, सदैव मार्ग झाला सुखकर. श्रीधर स्वामी श्रीधर स्वामी, जयतीश्वर जयतीश्वर. श्रीधर शाहीर त्यांचा किंकर, श्रीधर शाहीर त्यांचा किंकर. जय देव जय देव जय आद्य शक्ती, श्री आद्य शक्ती. सद्भावे आरती प्रेमाची आरती, गुरु मूर्ती. जय देव जय देव. सच्चिदानंदा आनंद गंगा, जगत जालनाशी मुळारविंदा. तुम्ही पूर्ण ब्रह्म स्वामी श्रीधरा. नमस्कार माझा तुम्हारे ईश्वरा. आदिनाथ वंदे मालिका जियाली. श्रीधर नाथे कृपा यास केली. असे पुण्यमेरू श्रीराम जोशी. नमस्कार माझा सदैव त्यासी. श्रीराम जोशी असे ज्यांचा शिष्य आणि सनातनी, त्या मालिकेस निर्गुण निरंजनी वास जयांचा. नमस्कार त्यांना मम पामरासा. नमस्कार त्यांना मम पामरासा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, त्रिमूर्तिमंता गुरुदेव दत्ता. दया सागरा वरदान द्यावो, तव चरणी मम प्रीती अखंड राहो. तव चरणी मम प्रीती अखंड राहो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ज्या ठिकाणी निज रूप तुझे. मी देवितो मस्तक या ठिकाणी. ते दे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. ते दे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. अखिल विश्वाची तू बाप माई. तुझे भक्ती प्रेम मजदान दे. झाली प्रकट तू 20व्या शतकी. वसंतगड क्षेत्री हे आद्य शक्ती. वसंतगड क्षेत्री हे आद्य शक्ती. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान की. श्रीधर स्वामी महाराज की जय. लक्ष्मीनाथ महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज की जय. आद्य शक्ति माता की जय. परम पूज्य सद्गुरु भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. आरती भरे हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उभे नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे. जय जय रघुवीर समर्थ.
कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय परम पूज्य सद्गुरु भगवान श्री पार्वती पदे हर हर महादेव जय जय राम जय जय वीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय परम पूज्य सद्गुरु भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय पार्वती जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आत्म्य काय हे समजणं पण फार गरजेचं आहे. ही पूजा का करायची आहे ठीक आहे समजलं पाहिजे. तर त्यासाठी आपण जर एक थोडा वेळ तुमचा घेतो याच्यामध्ये आणि नंतर मग आपण प्रत्यक्ष पूजनाला सुरुवात करूयात. जय जय रघुवीर समर्थ. आज अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी अनंताची पूजा केली जाते. तर अनंत कोण आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. ही पूजा का करायची हे सुद्धा महात्म्य आपल्याला समजलं पाहिजे. आणि ही पूजा पूर्वी कोणी केली होती, याचा विधी कसा, आणि हे व्रत आहे कळलं का. हे पूजा म्हणजे नुसती पूजा नसून हे व्रत आहे. हे व्रत कसं आचरायचं हे फार महत्त्वाचं आहे. इतर व्रत जे आहेत ते वेगळी आहेत आणि अनंताचं व्रत जे आहे हे वेगळं व्रत आहे. हे व्रत जे आहे हे पुरुष तत्वाचं व्रत आहे कळलं का. पुरुष म्हणजे कोण आहे, विराट पुरुष आहे, तोच अनंत आहे. प्रत्येकातला जो पुरुष आहे, आद्य पुरुष ज्याला आपण म्हणतो, त्याची ही पूजा आहे किंवा त्याचं हे व्रत आहे. आणि म्हणून या पूजेचा विधी, व्रताचा प्रकार हा खूप वेगळा आहे आणि अतिशय जाणीवेनं करण्याचं हे व्रत आहे. जागृतीत करण्याचं व्रत आहे हे. भोळाभाव वगैरे इथं अजिबात चालत नाही. भक्ती पाहिजेच आहे, परंतु भोळाभाव, सिद्धी जाव, गूळ नसेल तर साखर वापरा वगैरे हे प्रकार इथं चालत नाहीत. या व्रताला कृपणपणा अजिबात मान्य नाही आहे. या व्रताचं महात्म्य असं आहे की इथं तुम्हाला ब्राह्मणाला दान द्यावं ते सढळ हातानं किंवा मनापासून द्यावं असं आहे. कंजूसपणा करणं वगैरे ह्या कंजूस कुठल्याही गोष्टी ह्या व्रतासाठी मान्य नाही आहेत. त्यामुळं कधीही ह्या व्रताला बसताना पूर्णपणे आपण शांत असलं पाहिजे. मन लावून पूजन करायचं आहे, कारण प्रत्यक्ष भगवंत आपल्या समोर बसलेले आहेत आणि त्याचं पूजन आपण करतोय हा भाव मनामध्ये असला पाहिजे. तर हा अनंत म्हणजे कोण आहे, तर भगवंताची अनेक रूप आहेत. त्याच्यामधलं हे रूप जे आहे हे अनंत रूप आहे. हे 7 फण्याचा जो नाग आहे तो हा नाग आहे कळलं का. हे रूप म्हणजे हे विष्णूचं रूप आहे आणि प्रत्यक्ष विष्णूचं रूप जे आहे त्याची आपण पूजा करणार आहोत. हे नागरूपीच का करायची पूजा, मूर्ती का घ्यायची नाही आहे, हे सुद्धा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतात. हे व्रत जे आहे हे अनादी कालापासून चालत आलेलं व्रत आहे. पूर्वीच्या काळामध्ये मूर्ती होत्या का नव्हत्या हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो. त्यावेळी होत्या तर तो त्याचं स्वरूप कसं आहे
ज्यानं पाहिले त्यालाच फक्त माहिती आहे, पण ज्यानं पाहिलेलं नाही आहे त्यानं त्याचं व्रत करायचं नाही आहे का? तर त्यानंही त्याचं व्रत केलं पाहिजे. आणि दर्भ अशी वस्तू आहे की हे परम पवित्र आहे. आपण ज्यावेळेस साधनेला बसत असतो त्यावेळेस सुद्धा काय करत असतो, दर्भासन घेतो आपण, ठीक आहे नाही. दर्भ जे आहे पवित्र आहे. एखादा माणूस त्याचं निर्गमन ज्यावेळेस होतं, अंत्ययात्रा निघते, त्यावेळेस सुद्धा दर्भाच्या शय्येवरती त्याला झोपवलं जातं. म्हणजे ते पवित्र आहे. म्हणून दर्भाचा जो या ठिकाणी नाग केलेला आहे, आणि तो नाग जो आहे तो कसा आहे, 7 फण्यांचा नाग आहे. आता हे सगळे 9 नाग आहेत आपल्याला माहिती आहे. अनंत वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रंच तक्षकम कालियम तथा. हे नागाचं स्तोत्र त्यांनी दिलेलं आहे. हे स्तोत्र रोज जो म्हणेल, एतानी नवनामानी नागाणां च महात्मनः सायंकाले पठेम नित्यम प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयम नास्ति सर्व विजयी भवेत. तर हे जर नागांचं स्तोत्र जे आहे, 9 नागाचं स्तोत्र जो रोज म्हणतो त्याला यशप्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. कारण हे प्रत्यक्ष विष्णूचं रूप आहे. त्यामुळं याची पूजा या दिवशी करावी असं सांगितलेलं आहे. तर हे महात्म्य कळलं कसं आणि कोणी केलं हे पण फार महत्त्वाचं आहे. तर सर्वांना माहिती आहे की महाभारतामध्ये पांडवांना काय झालेला होता, वनवास झालेला होता, ठीक आहे. द्यूतामध्ये ते हरलेले होते. वनवास झाल्यामुळं त्यांना काय करावं लागलं, वनामध्ये भटकावं लागलं. अन्न त्यांची दशा झालेली होती. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे ते अधिपती होते, परंतु सगळं त्यांच्याकडून काय केलेलं होतं, ओरबाडून घेतलं गेलेलं होतं. आणि हे ओरबाडून घेतल्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली की राहायला झोपडीसुद्धा नाही अशी अवस्था होती, खायला अन्न नाही अशी अवस्था होती. आणि त्यावेळेला कायला वनवासामध्ये असताना भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडे गेलेले आहेत. श्रीकृष्ण गेल्यानंतर त्यावेळेला द्रौपदी, युधिष्ठिर आणि हे भावंड हे सगळ्यांनी त्याला काय केलं, नमस्कार केला. आणि त्याला सांगितलं की आम्ही एवढं धर्माप्रमाणे वागतोय तरीसुद्धा यतो धर्मस्ततो जय हा असं म्हणतात. हे काय चुकीचं आहे का? मग जिथं जय आहे तिथं श्री आहे, लक्ष्मी आहे, ठीक आहे नाही. मग असं असताना सुद्धा आम्हाला हे असं दैन्यवान जीवन काय आहे, यासाठी आम्ही काय करावं, म्हणजे काय होईल, आम्ही याच्यातून उतराई होईल आणि आमचं परत जे गेलेलं आहे वैभव ते प्राप्त होईल. तर त्यावेळी भगवान श्रीविष्णू म्हणतात की तुम्ही मला जगदीश्वर म्हटलेलं आहे, तुम्ही खऱ्या अर्थानं जगदीश्वरच आहे. तर माझं जे पूजन करेल तो सर्व दुःखातून मुक्त होतो, त्याला सर्व वैभव प्राप्त होतं. तर तुम्ही काय करा, अनंताची पूजा करा. अनंत कोण आहे, तो कसा आहे, याची महती काय आहे हे आम्हाला सांगा असं त्यांनी सांगितलं. तर भगवंतांनी सांगितलं की मी स्वतःच अनंत आहे आणि माझी पूजा केली की सर्व प्राप्त होत असतं. यावेळेला दर्भाचा 7 फण्यांचा अनंत तयार करायचा. यमुना नदीचं तीर्थ जे आहे जल, ते पाचारण करायचं. त्याच्यावरती लक्ष्मीची आराधना करायची. आणि शेषनाग जो आहे 7 फण्यांचा, त्याच्यावरती माझी आराधना करायची, म्हणजे अनंत मी आहे. माझी आराधना केल्यानंतर त्याच्यावरती शास्त्रोक्त पद्धतीनं अभिषेक करायचा. हे अभिषेक करताना काय करायचं आहे, तर लाल रंगाचा दोरक जो आहे तो आणला पाहिजे. आणि तो लाल रंगाचा दोरक जो आहे त्याला काय करायचं आहे, 14 गाठी मारायला सांगितले त्यांनी, कळलं का. आणि ते 14 गाठी मारलेला जो दोरक आहे त्याच्यावरती पुरुष सुक्ताचा अभिषेक करायचा. तो अनंत आहे असं समजून त्याच्यावरती अभिषेक करायचा. आणि तो अभिषेक केलेला दोरक प्रत्येकाने आपापल्या हातामध्ये बांधायचा. हे व्रत एकदा सुरू केल्यानंतर तुम्हाला सलग 12 वर्ष व्रत हे करावं लागतं. कमीत कमी 12 वेळा. पुढं केलं तरी उत्तमच आहे, परंतु 12 वर्षाच्या आधी हे व्रत मध्ये थांबवायचं नाही. कितीही अडचणी येतील, काही लोकांच्या घरामध्ये कोणी गेलं असेल समजा, आम्हाला सुतं काय वगैरे, तरीसुद्धा हा दोरक बांधायला काही त्यांना अडचण नाही आहे. काही लोकांच्या मध्ये अडचणी येतात काही,
तरीसुद्धा हा दोरक जो आहे हा त्यांनी हातावरती बांधला पाहिजे. आपल्याला पूजा करता आली नाही तर पूजा करून घ्यावी गुरुजींच्याकडून, ब्राह्मणाकडून, आणि ते नंतर दोरक काय करायचं, आपल्या हातामध्ये बांधायचं. तर हे 14 गाठी का मारायच्या याला? कारण भगवान विष्णू याचं आधिपत्य जे आहे, त्याची रूपं जी आहेत, हे 14 लोकांमध्ये दिलेली आहेत. कळलं का? आणि हे कुठले कुठले लोक आहेत? हा आपला मृत्यूलोक आहे. बरोबर आहे. मृत्यूलोकावरती हे सगळी व्रत जी आहेत, हे भगवंतानं काय केलेलं आहे? कृपा करून दिलेली आहेत. आणि कृपा केल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत? प्राप्त झालेल्या आहेत. भगवंताची कृपा व्हावी आपल्यावरती आणि आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी, या उद्देशासाठी म्हणून हे भगवंताचं व्रत जे आहे, अनंताचं व्रत आपण करत असतो. तर सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ असे 14 ठिकाणं जी आहेत, आपण म्हणतो ओम भू, ओम भुवा, ओम स्वहा, ओम महा, ओम जनः, ओम तपः आणि ओम सत्यम. म्हणजे भू, भुवा, स्वहा, महा, जनः, तपः आणि सत्यलोक. कळलं का? हे स्वर्ग आहेत, सप्त स्वर्ग. आपण कुठे आहोत? मृत्यूलोकामध्ये आहेत. आणि वितल, सुतल, तलातल असे जे पुढं 7 जे आहेत ते पाताळ म्हटलं जातं, आणि शेवटचे जे पाताल, असे हे 7 लोक आहेत. कळलं का? तर या लोकांच्या वरती तिथं कोणाचं आधिपत्य चालतं? तर विष्णू. त्यांचा आराध्य कुठला असेल तर विष्णू आहे. विष्णूचं या सप्त लोकामध्ये वास आहे, आणि म्हणून काय केलं जातं? सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ ह्याच्यासाठी हे 14 आहेत, आणि ते 14चं रूप पकडून इथं 14 गाठी मारल्या जातात. म्हणजे काय, की प्रत्येकाचं तत्व या दोरकामध्ये येतं, आणि मग तो दोरक जो आहे तो आपल्या हातामध्ये बांधावा. पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये बांधावा, स्त्रियांनी आपल्या डाव्या हातामध्ये बांधावा, असं सांगितलेलं आहे. आणि पुरुष आणि स्त्री हे एकाच देहाच्या 2 बाजू आहेत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये पुरुष तत्व आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्त्री तत्व सुद्धा आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे व्रत जे आहे, हे कोणाचं व्रत आहे? हे पुरुषाचं व्रत आहे. त्यामुळं आजच्या दिवशी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, तर ते सुद्धा पुरुषवाचक असले पाहिजेत. तुम्ही म्हणाला स्त्रियांवरती फार मोठा अन्याय आहे. हं? तर चुकून कुणीतरी चकली, जिलेबी वगैरे खाल, तर खाऊ नका ते. आजचं हे जे दिवस आहे, या दिवशी काय खाल्लं पाहिजे आपण? शिरा खाल्ला पाहिजे, वडा खाल्ला पाहिजे, अनारसा खाल्ला पाहिजे, आहे की नाही? चुकून चपाती खाल तुम्ही. तर नाव सुद्धा याला पुल्लिंगी असलं पाहिजे. हे विनोदातून घेण्यासारखं नाही आहे, पण विनोद कशासाठी, की आपल्या लक्षात राहावा म्हणून करायचं आहे ते. आणि अशा ह्या अनंताची पूजा ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला तो अनंत आपल्याला प्रसन्न होतो. युधिष्ठिराला सांगितल्याप्रमाणे युधिष्ठिरानं हे व्रत केलं अनंत चतुर्दशीच्या दिवशी, आणि नंतर त्याला त्याचा राज्य परत मिळालं. त्यानंतर त्यानं राज्याभिषेक त्याचा झाला, आणि तो सार्वभौम राजा झाला. आणि अनंताची कृपा झाल्यानंतर हे अनंत म्हणजे काय, की ज्याला अंत नाही असा तो, आहे की नाही? त्याला अंत नाही आहे. त्यामुळे तुमच्यावरती एकदा अनंताची कृपा झाली, की ही कशी कृपा असणार आहे? अनंत कृपा असणार आहे. जन्मोजन्मी ही कृपा सतत राहते. किंबहुना आपण असं म्हणू शकतो, की आपण त्या अनंत तत्वामध्ये विलीन होतो. एवढं महान तत्व हे अनंताचं आहे. म्हणून जसं आपण श्रीसूक्ताचे पाठ केलेले होते, किंवा श्रीसूक्ता आपण देवीची उपासना करतो, तसं हे व्रतसुद्धा तितकंच फार महत्त्वाचं, किंवा त्याच्या कोणत्याही व्रताची तुलना होऊ शकत नाही आहे. परंतु हे अनंताचं व्रत जे आहे, हे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती करून देऊ शकतं. राजयोग तुमच्या नशिबात येतो. कितीही कृपण माणूस असला तरी तो दानशूर बनू शकतो याच्यातून. त्याला पुण्याचा साठा वाढू शकतो याच्यामध्ये. जे जे मागू आपण ते ते आपल्या मनातली जी जी इच्छा असेल ती सर्व या व्रताच्या पुण्यामुळे काय होते? प्राप्त होते.
आणि म्हणून हे व्रत जे आहे सर्वांनी केलं पाहिजे. याला स्त्री पुरुष हा भेद नाही. स्त्रियांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे आणि पुरुषांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. आता श्रीकृष्णाला ज्यावेळी विचारलं की हे पूर्वी कोणी केलं होतं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की भृगु ऋषी जो होता त्याची मुलगी जी आहे तिचं नाव दीक्षा होतं. आणि दीक्षाचं लग्न त्यावेळी सुमंतू नावाचे ऋषी होते, त्यांच्याशी लग्न झालेलं. आणि त्या दीक्षा जी आहे त्या दीक्षा आणि सुमंतू यांना एक सुंदर मुलगी झाली. तिचं नाव काय ठेवलं त्यांनी? सुशीला. ते नावाप्रमाणेच सुशील होते. अतिशय सोज्वळ स्वभावाची, सात्विक स्वभावाची होती. आणि काही काळानंतर काय झालं की जी तिची आई दीक्षा जी आहे ती ज्वरानं आजारी पडली आणि तिला जाणवलं की ह्या वेदना खूप असह्य होत आहेत आता आपल्याला. तर आपण काय करावं आता? हा देहत्याग करावा आणि यातना किती सहन करणार. मग ती काय करते की नदी प्रवेश करते आणि स्वर्गाला निघून जाते. आता सुमंतू जे होते त्यांच्यावरती ह्या मुलीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी होती. ते मध्ये असे बायकोबरोबर जाऊ शकणार आहेत का? मुलीला सांभाळणार कोण? ठीक आहे. मग त्यांनी काय केलं की आता मुलगी लहान आहे, तिचं संगोपन केलं पाहिजे, त्याच्यासाठी दुसरा विवाह केला. दुसरा विवाह केला तर कोणाशी केला? तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं दुश्चला. दुश्चलाचा नावाप्रमाणेच ती नेहमी त्या मुलीचा दुराग्रह करायची. तिच्याशी कधीही चांगलं वागायची नाही. घरामध्ये नेहमी राग, नवऱ्याशी भांडण. त्यामुळे पाहुणे कोणी घरी येत नव्हते यांच्या. जरी हे ऋषी होते, तपस्वी होते, सगळं होतं. परंतु घरामध्ये जर शांती नसेल तर तिथं कोणी येणार आहे का? दानधर्म तिथं होणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मुली ज्या असतील किंवा स्त्रिया ज्या असतील त्या कशा असल्या पाहिजेत? स्वभावानं शांत असल्या पाहिजेत. कळलं का? प्रेमळ असल्या पाहिजेत. आपण प्रत्येकाला सांगत असतो स्वयंपाक करताना सुद्धा काय करत जा तुम्ही? अन्नपूर्णेचं स्तोत्र म्हणत जा. म्हणजे काय होईल की जो नैवेद्य तयार होईल तो भगवंताला दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाल्ला तर ते गुण जे आहेत ते सात्विक गुण प्रत्येकाच्या मनामध्ये उतरतील. पण घरातली स्त्री जर शांत नसेल, सुखी नसेल तर ते घर जे आहे हे नरकासमान होतं. कळलं का? सगळ्यात मोठी शिक्षा कुठली असेल पुरुषांना तर त्याच्या स्त्रिया ज्या आहेत ह्या राग करणाऱ्या असतात. कळलं का? आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मी जी आहे हे स्त्री हे लक्ष्मीचं रूप आहे. कळलं का? त्या गृहलक्ष्मी आहेत. पण गृहलक्ष्मीसारख्या त्या जर वागल्या नाही तर तिथं काय होते? अवदसेची उपासना केल्यासारखं होतं ते. आणि म्हणून घरामध्ये शांतता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रेमळ संवाद असले पाहिजेत. कळलं का? नाव नुसतं प्रेमा ठेवून उपयोग नाहीये. ते प्रेमाचे संस्कार देणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ही दुश्चला जी होती ही सतत राग करायची त्या मुलीचा. आणि शेवटी तर काय मुलगी उपवर झाली. सुमंतूंनी पण पाहिलं की आता मुलगी आपली उपवर झालेली आहे. मग तिला योग्य वर मिळावा अशी त्याची इच्छा होती. कर्मधर्म संयोगानं त्या ठिकाणी कौंडिन्य ऋषी आले. त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्यांचा लवाजमा होता. आता ह्यांचा आश्रम आहे त्या आले आश्रमामध्ये. आल्यानंतर आता ऋषी आलेले आहेत म्हटल्यावरती ते तपस्वी होते. त्यांचं स्वागत केलं सुमंतूंनी. त्यांना राहण्यासाठी सांगितलं थोडे दिवस तुम्ही आमच्याकडं पाहुणचार घ्या, राहा. पहिले 1-2 दिवस आपले शांततेत घालवले. नंतर जरा कुजबूज सुरू झाली. पण तेवढ्यामध्ये शेवटी मुलीचा बाप असतो. आपली मुलगी देण्यासाठी कोणतरी योग्य दिसतोय का त्याचं लक्ष असतं. तसं ते कौंडिन्य ऋषी पण होते. ते आता एकटेच होते. त्यांनाही वाटलं की आपण सुद्धा गृहस्थाश्रमात आलं पाहिजे. त्यांनी काय केलं? सुमंतूंना म्हटले की तुमची मुलगी दिसायला छान दिसते. तर मला तुमच्या मुलीशी विवाह करायचा आहे. तर तुम्ही तुमची मुलगी मला द्या. आता जर असा कुठला मुलगा आई वडिलांच्याकडे एखाद्या जाईल आई बापाच्याकडे तर ते काय करतील? काय डेअरिंग होतं विचार करा त्यावेळेस. मग त्यांनी दोघांचे बघितलं. शेवटी खूळ आधी बघायचं असतं आणि नंतर मुलगी कुळामध्ये देतात त्या, आहे की नाही? कन्या देऊन कुळ विचारलं जात नाही. असं केलं तर काय होईल?
सगळं झालं, मुलगा दिसायला गोरा गोमटा दिसतोय, अगदी वा वा छान छान आहे सगळं, परिस्थिती चांगली दिसते. ठरवलं लग्न, लग्न झालं आणि त्या वडिलाला मुलीच्या राहून एक प्रश्न मनात राहिलेलाच होता, आता काय करायचं. तर जावई बापूनं म्हणला की लग्न कसं झालं? छान झालं लग्न वगैरे. पाहुणचार कसा झाला? चांगला झाला. सगळे वऱ्हाडी खुश होते म्हणे. जेवण उत्तम झालं, सगळं झालं, छान झालं. तुम्ही सगळे लोक चांगली आहात. बा एक प्रश्न म्हणे मला विचारायचा राहिलाय. काय? विचारा की म्हणे. आता जावयाला वाटलं की सासरा विचारतोय म्हणजे काय? तर ते म्हणे मी असं सगळं झालं म्हणे, पण एक गोष्ट माझी विचारायचीच राहून गेली. काय? हे तुमचं कुळ कोणतं? आता विचार करा. त्या जावयानं काय केलं पाहिजे आता? हं? असं चालतं का कधी? त्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आणि आजच्या काळामध्ये सुद्धा कन्या कुठेही देताना किंवा कन्या करताना ते दोघंही एकमेकाची कूळ पहिल्यांदा बघतात. त्याचा कुळ पुरुष कोण आहे? कळलं का? ते फार महत्त्वाचं असतं. ते जर नाही कळाले तर त्याचे संस्कार काय आहेत हे समजणार नाही आहेत. हे कशासाठी पाहायचं असतं? तर संस्कार काय आहे ते बघण्यासाठी. कळलं का? आणि संस्कार जर योग्य असतील तर त्या घरातली मुलगी किंवा त्या घरातला मुलगा आपल्या मुलीला योग्य असं समजलं जातं. तो किती पैसा कमवतोय, त्याच्याकडे काय ऐश्वर्य आहे, हे सगळ्या गौण गोष्टी आहेत. कारण प्रत्येकाच्या हातामध्ये कर्तबगारी असते आणि कर्तबगारीप्रमाणे त्याला काय मिळत असतं पुढं? पैसा मिळत असतो, धन मिळत असतं. पण मुलगा हा कर्तबगार असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी असला पाहिजे, हे की नाही? निर्व्यसनी जर मुलगा नसेल तर काय उपयोग आहे का? घरी श्रीमंती भरपूर आहे, परंतु मुलगा रोज आपला तळीरामच आहे. कुठे जाऊन पडेल काय सांगता येत नाही. मग अशा मुलाला जर मुलगी दिली तर आपल्या मुलीला सुख मिळणार आहे का? किंवा मुलगी सुद्धा कजाग असेल तर विचार करा, आपल्या मुलाला किंवा आपल्या कुटुंबाला सुख मिळणार आहे का? म्हणून कूळ हे पहिल्यांदा बघावं लागतं. लक्षात ठेवा, तुमच्या मुलं मुली आता लग्नाचे आहेत. त्यामुळं प्रत्येकाला हा सल्ला आहे की प्रत्येकानं त्या मुलाचं मुलीचं कूळ जे आहे हे बघितलं पाहिजे. संस्कार कसे आहेत हे समजले पाहिजेत. आपल्या कुळात येऊन आपल्या कुळाचा उद्धार व्हावा असं नको. उद्धार हा वेगळ्या अर्थाने मी शब्द वापरला या ठिकाणी. पण खऱ्या अर्थानं त्यावेळेला काय झालं, त्या दुश्चला जी आहे तिनं रागराग करून त्या मुलीला त्रास दिला आणि कौंडिन्यानं त्या ठिकाणी आल्यानंतर ही मुलगी आवडली. सात्विक आहे, रोज घरापुढे सडा रांगोळी घालते, रांगोळ्या काढते. हे बघितल्यानंतर आलेल्या पाहुण्यांचं व्यवस्थित स्वागत करते, स्वयंपाक करते, बोलायला मृदू आहे, हे सगळं बघितल्यानं त्यांना ती आवडली. त्यांनी मागणी घातली त्यांना. सासऱ्यांना सांगितलं की बाबा रे, मला तुमची मुलगी पसंत आहे, ती मला मुलगी द्या तुम्ही. मग ह्यांनी आपलं सगळं बघितलं, आहे बरं आहे, आपल्यासारखंच दिसतंय काहीतरी असं म्हणले. आपण तपस्वी, ते तपस्वी. शेवटी त्या दोघांचं लग्न हे लावून देतात. तर लग्न लावून दिल्यानंतर ते आपल्या जावयाला आग्रह करतात की तुम्ही राहा काही दिवस अजून. हे म्हणले ठीक आहे राहतो. पण लग्न झाल्यानंतर ह्या मातोश्रींचा तिळपापड व्हायला लागला. त्या मुलीला मी काही देणार नाही, हे नाही, असं तिचं सुरू झालं. आणि मग शेवटी तू आता तुझ्या घरी निघून जा वगैरे असे काही भाषा बोलायला लागल्या. त्या मुलीलाही वाटलं आता आपलं लग्न झालेलं आहे, आपला नवरा आहे, तर त्याला घेऊन आपण जावं. त्यांनी विचार करतात दोघं जणी आणि त्या सुमंतूंना सांगतात आम्ही आता काय करतो, आम्ही आमच्या गावी जातो. मग तिथून ते जाताना सुद्धा ते काय वस्तू तर मुलीला पाठवायची आहे, रवानगी करायची म्हणजे काय ते द्यायला पाहिजे ना. हे दुश्चलच होती. घरात काही नाही म्हणून सांगितलं, दरवाजा लावून बसली आतमध्ये. ते बिचारा काय बोलणार आता. त्यावेळी ते गव्हाचा जो आटा होता तो तिनं घेतला आणि त्या मुलीला आपला बरोबर दिला. रिकामी पाठवता येत नाही म्हणून सांगितलं सुखानं राहा म्हणून. हे बैलगाडीतून निघाले. जाताना काय झालं की बराच मार्ग झाल्यामुळे दमले होते, जरा बसा थांबावं म्हणले आणि तिथं तळं होतं त्या एका ठिकाणी. त्या तळ्याच्या ठिकाणी बसले, हे गाडी थांबवली आणि सुमंत म्हणले मी जरा माझं अनेक उरकून येतो. तर मग हे तिथं थांबली. त्यावेळी तिनं बघितलं की तिथं नागकन्या देवकन्या तिथं आलेल्या आहेत आणि काहीतरी पूजन करतायत. मी त्यांच्याजवळ गेली आणि बघितलं आणि विचारलं की तुम्ही हे काय करताय, ह्याच्यापासून काय फळ प्राप्त होतं. तर त्यांनी सांगितलं की हे अनंताचं व्रत आहे, हे आम्ही या ठिकाणी पूजन करतोय. त्याचा विधी त्यांनी सांगितला की आजच्या दिवशी काय करायचं आहे, गव्हाचं अन्न फक्त खायचं असतं.
अनंताची म्हणजे ह्या दोरकाची पूजा करायची आणि अनंत म्हणून तो आपल्या ह्याच्यामध्ये दंडामध्ये किंवा हातामध्ये बांधायचा तो. आणि प्रत्येक वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी याची पूजा करायची आणि पहिला अनंत विसर्जन करायचा. असं विधी सगळा सांगितल्यानंतर ती म्हटले की मी पण हे व्रत करते, तुम्ही जर सांगितले तर. मग त्या देवकन्या नागकन्या ज्या होत्या ते त्यांच्याकडून काय करतात, हे व्रत करून घेतात तिच्याकडून. आणि त्यानंतर मग तिथून ते त्यांच्या गावी जातात. गावी गेल्यानंतर आता हे तपस्वी असतात, योगी आहेत ना, हे ऋषी आहेत. आता ऋषीला काय आहे की जोपर्यंत त्याच्याकडे कोणी येत नाही तोपर्यंत तो ज्ञानदान करू शकत नाहीये. महिमा कधी वाढतो लोकांचा, ज्यावेळेस तुमच्याकडे लोक येतात त्यावेळेला. त्यामुळे विद्यार्थी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिक्षक कसले मग, हे की नाही. सद्वर्तनम च विद्वत्ता तथा अध्यापन कौशलम शिष्य प्रियत्वम एतद्धि गुरोर्गुरु चतुष्टयम. उत्तम शिक्षकाच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या असतील. सद्वर्तन, त्याचं वर्तन चांगलं पाहिजे. उगीच आपला गुरु आहे, शिक्षक आहे, पण विद्यार्थ्याला म्हणतोय हा ना, किंवा रात्रीची हे सोय आहे, तो शिक्षक आहे का, त्याचं वर्तन चांगलं पाहिजे. विद्यार्थ्यांशी सुद्धा वर्तन चांगलं पाहिजे. त्याचं विद्वत्ता, त्याच्याजवळ विद्वत्ता असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, जो दुसऱ्याला देऊ शकेल तो ज्ञान, असं असलं पाहिजे. अध्यापन कौशल्य, मोठा हुशार आहे, विद्वान आहे, अशी बरीच मुलं असतात, विद्वान असतात, हुशार असतात, अगदी 100 पैकी 100 मार्क मिळतात. आता तर 105 110 पण मिळतात मार्क्स. पण तर एवढे हुशार असतात, पण काय तर त्यांना पुढं शिकवण्याची कला नसते. तर शिक्षक कसा असला पाहिजे की त्याला शिकवता आलं पाहिजे, त्याला अभिनय आला पाहिजे. अभिनय आला नाही तर उपयोग आहे का. शिक्षकाला अभिनय उत्तम आला पाहिजे, कळलं का, तो शिक्षक होतो. आपण ज्ञानी नुसतं उपयोग नाही, ज्ञान वाटता आलं पाहिजे, या हृदयचं त्या हृदयापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. याच्यासाठी माध्यम कुठलं असेल तर हे वैखरी आहे, कळलं का, हे त्याला देता आलं पाहिजे. हे अध्यापन कौशल्य नसेल तर तो उत्तम शिक्षक असू शकत नाही. नुसता हुशार असून उपयोग नाही. 4-4 5-5 PhD घेतलेले असतात, पण कॉलेजमध्ये शिकवताच येत नाही अजिबात. त्यांच्या याला विद्यार्थ्यांना बसतच नाहीत विद्यार्थी, त्याचा उपयोग नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची काय क्वालिटी असेल त्याची शिक्षकाची, तर तो शिष्यप्रियत्व, तो विद्यार्थ्यांना प्रिय असला पाहिजे, कळलं का. हे 4 गोष्टी ज्या आहेत ह्या कोणासाठी, उत्तम शिक्षकाचे चतुसूत्री आहे, कळलं का. अध्यापक जे असतात, गुरु जे असतात, त्याची 4 हे चतुसूत्री आहे. हे ज्याच्याकडे आहे तो खऱ्या अर्थानं शिक्षक, बाकीचे शिक्षक नाहीत खरे. तर प्रत्येक शिक्षकाने हे फार महत्त्वाचं आहे, आचरणाला फार महत्त्व असतं शिक्षकाच्या. ह्या 4ही गोष्टी त्याच्याकडे आल्या पाहिजेत, त्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजेत. तर कौंडिन्य जे होते ते विद्वान होते, कळलं का, विद्वान होते, त्याच्याकडे ह्या 4ही गोष्टी होत्या. पण लक्ष्मीची अवकृपा असली की काहीही उपयोग होत नाही. तिनं अनंताचं व्रत हिच्याकडून घडल्यामुळं काय झालं की लक्ष्मीची सुद्धा कृपा, अनंत म्हणजे प्रत्यक्ष नारायण आहे, त्याच्याबरोबर लक्ष्मी ही सदैव असणार. त्यामुळे बरोबर त्याच्या लक्ष्मी यायला लागली. तिच्या घरामध्ये गुरं जनावरं भरपूर आली, दूध दुभतं भरपूर झालं, शेती मिळाली, वैभव मिळालं सगळं, आणि राजयोग त्याच्या नशिबात आला. आणि तो जनमानसामध्ये, ऋषीजनांमध्ये मोठे ऋषी म्हणून काय प्रसिद्ध झाले. हे सगळं वैभव आलं, सगळं झालं, हे कुणाची कृपा होती, तर त्या अनंताची कृपा होती. तिनं तो आनंद स्वतःच्या मनगटामध्ये बांधलेला होता. एकदा दोघं असे गप्पा मारत असताना त्यानं काय केलं, तिच्या हातामधला बघितला दोरक, हे काय म्हणे. तर तिनं सांगितलं की मी अनंताचं व्रत केलेलं आहे, त्याच्यामुळेच आपल्याला हे वैभव प्राप्त झाले. ते म्हणे असं काय होऊ शकत नाही, दोऱ्यामध्ये असे एवढी ताकद असती का म्हणे, असं असतं का कधी. आपल्याला लोक विचारते ऐसा कभी होता ही क्या. तर हे जे आहे कळलं का की हे पूजन व्रत जे आहे, हे व्रत मनापासून करावं लागतं. मनापासून जर व्रत केलं नाही तर त्याचं फळ मिळणार नाही तुम्हाला. तिची भावना होती, भक्ती होती, त्या भक्तीचा प्रभाव म्हणून त्याला ऐश्वर प्राप्त झालं. आणि प्रत्येक व्रताला जे नियम आहे ते नियम पाळावे लागतात. तो म्हणला नाही नाही, हे तू काय ते मला वशीकरण करतेस, अजिबात मला ह्याची गरज नाही, तोडून टाक माझ्यासमोर. ते स्वतःच तिच्या हातात धरलं, तोडलं आणि एक आगीमध्ये टाकून दिलं.
ती म्हणली हे काय केलं तुम्ही? म्हणे अहो अनंत आहे तो. तिने ते विझवलं, ते अर्धवट जळालं. आता ते त्याला धग लागल्यामुळं तुम्हालाही धग लागणारच मग. असं आहे. झालं. कौंडिन्य ऋषींच्या घरी एका पाठोपाठ एक वाईट गोष्टी घडायला लागल्या. त्यांच्या घरामध्ये मोठी चोरी झाली. सोनं नाणं त्यांच्या घरचं गेलं. त्यांची जनावरं होती, ती जनावरं लोकांनी पळवून नेली. शेतीमध्ये नुकसान झालं. दारिद्र्य आलं. हे कशामुळं आलं? तर त्या अनंताची अवकृपा झाली, त्याचा अवमान झाला त्या ठिकाणी. हे सगळं झाल्यानंतर अन्न परत करायची वेळ आली त्याला. रोग शरीराला जळायला लागले. तर हे कशामुळं घडलं? आता ऋषी असल्यामुळे विचारी आहे ना, एवढं मला सगळं प्राप्त झालं, ज्ञान आहे, सगळं आहे मला, मग हे असं का झालं? मग ते बायको म्हणली तुम्ही माझ्या अनंताचा अपमान केला म्हणे, त्याच्यामुळे झालंय. मग तो अनंत कोण आहे आता शोधला पाहिजे, मी त्याला भेटून येणार. हे दोरक रूप आहे हे त्याचं, पण खरा आनंद मला भेटला पाहिजे. आता तो ऋषी तपस्वी होता ना, आपल्यासारखं असतं तर काय म्हणायचं, ठीक आहे परत दुसरा बांधतो आनंद. तो म्हणला नाही, मी त्याला पकडून आणतो, मुख्य कोण आहे त्याला. गेला सगळीकडे. जाता जाता त्याला आंब्याचं झाड दिसलं. तो आंब्याच्या झाडाला विचारलं, आंब्या झाडावरती भरपूर फळं लागलेली आहेत, पण कोणी पक्षी तिथं फिरकत नव्हता. त्याला विचारलं, बाबा रे तू अनंताला पाहिलंयस का? तो म्हणलं मी काय पाहिलेलं नाहीये, पण तुम्हाला जर भेटला तर त्या अनंताला सांगा मला माझ्यावरती कृपा करायला. बरं म्हणतो. पुढं जातो. गाय वासरू दिसतात त्याला, पण ती गाय काय त्या वासराला दूध पाजत नसते, वासरू तिचं दूध पित नसते. अशी अवस्था असते. तिला विचारतो काय तू अनंताला पाहिलंस का? ती म्हणते नाही पाहिलेलं, पण तुला भेटला तर मला कळव. सरोवरापाशी जाते. सरोवरामध्ये इतकं सुंदर निळशार पाणी असतं, आजूबाजूला सगळी वृक्षवल्ली असते, परंतु त्या सरोवरामध्ये पाणी प्यायला कोणी येत नसतं. त्याला विचारलं तू अनंताला पाहिलं का? तर नाही, पण तुम्ही जर मिळाला तुम्हाला भेटला तर त्याला सांगा मला कृपा करायला. ते सगळं झालं. शेवटी तो हताश होतो आणि म्हणतो आता काय, अनंत मला भेटत नाहीये, तर आपण काय करावं, हा देहत्याग करावा विचार करतो. आणि झाडाला एक रश्शी बांधून तो काय करतो, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी अनंत त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतात. आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये आल्यानंतर त्याला विचारतात, अरे तू काय करतोय हे? पहिल्यांदा ते गळ्यातलं काढून टाक बाजूला. असं आत्महत्या करणं महापाप आहे म्हणे, पिशाची योनीत जाशील, असं का करतं? नाही म्हणे मला अनंत भेटत नाही. सगळ्यांना विचारलं, कुणाला अनंत माहिती नाहीये. तुम्ही बघितलं का अनंत? हो म्हणे मला माहिती आहे अनंत. बरं मग ठीक आहे. मग गळ्यातला काढतो ते, आणि मग अनंत काय करतो, तो ब्राह्मण असतो त्याचा हात पकडतो आणि त्याला काय करतो, विवरामधून घेऊन जातो. हे कृष्ण विवर असतं. म्हणजे काय, ध्यानाच्या योगातून त्याला काय करतो, त्या अनंताचं दर्शन घडवतो. आणि ते दर्शन झाल्यानंतर त्या कौंडिन्य ऋषींना तो आनंद सांगतो की तू माझ्या अनंताचा अपमान केलेला आहेस. अनंत तुझ्या हातून आता पूजा होणं अतिशय गरजेचं आहे. अजून तुझा पृथ्वीवरचा बराचसा काळ बाकी आहे, बाकीची कर्म बाकी आहेत, आणि त्यानंतर तू माझ्या इथे यायचं आहे, असं तो वैकुंठपती सांगतो त्याला. आणि नंतर परत आणून त्या देहावरती ठेवतो त्याला. आणि मग तो अनंताचं व्रत करतो आणि परत त्याला गतवैभव प्राप्त होतं. असं अनंताची कथा आहे. ही कथा श्रीकृष्ण कोणाला सांगतात? युधिष्ठिराला सांगतात. ही पुराणात सांगितलेली कथा आहे. तर पुराणात सांगितलेली कथा या लोकांना वाटतं की पुराणात सांगितले सगळ्या खऱ्या आहेत का? तर 18ही पुराणे हरीशी गाती असं सांगितलेलं आहे. जर ते हरीला गात असतील तर ती असत्य कशी असू शकतील? हरी हा सत्य आहे, हे की नाही? त्याला गाणारी पुराणं असत्य असू शकतील का? नाही आहे. त्यामुळे हे पुराणातली जी गोष्ट आहे किंवा कथा आहे ही काय, सत्य आहे. आणि प्रत्यक्ष भगवंतानं सांगितलेली कथा आहे ही, म्हणजे चुकीची असणार आहे का? नाही आहे. आजकाल काय कुठलीही गोष्ट झाली घरामध्ये की म्हणतात काय तुमचं पुराण बस झालं म्हणे, ठीक आहे. शब्द कसे वापरले जातात बघा. तुमचं हे सगळं पुराण बंद करा आता. चातुर्मासामध्ये वांगी खाऊ नये, विचार कुठं कोणी सांगितले? पुराणात लिहिले. पुराणातली वांगी पुराणात राहू दे असं म्हणतात. आता ते वानगी याचा अर्थ काय आहे? वानगी म्हणजे कमतरता, दाखला. वानगी म्हणजे दाखला. पुराणातले दाखले दिले जातात, कळलं का? तर हे लोकांनी अपभ्रंश काय केला,
पुराणातली वांगी पुराणातच आम्हाला चातुर्मासामध्ये वांगी चालतात म्हणे. पण हे वानगी म्हणजे दाखला आहे, कळलं का? अर्थ कसे असतात विचार करा. आपण ज्या पद्धतीने लावतो तसे अर्थ असत नाहीत. त्यामुळे हे जी पुराणं आहेत हे काय करतात, हे 18ही पुराणे जी काय ते हरीला गातात असे सांगितलेलं आहे. त्यामुळे जे काही सांगितलेलं आहे हे सत्य असतं. आणि म्हणून ही जी कथा आहे किंवा हे जे व्रत आहे हे कुठलं आहे, हे पुराणातलं व्रत आहे आणि अनंत कालापासून चालत आलेलं हे व्रत आहे. याच्या प्रभावानं सर्वांना राजयोग प्राप्त होतो, अष्टलक्ष्मी त्याला प्राप्त होतात, सर्व सिद्धी प्राप्त होतात. एवढी मोठी कृपा ह्या अनंताची होत असते. आमच्या मध्ये सुद्धा माझे आजोबा करत होते, त्यांच्या पाठीमागं मला माहिती नाही आहे, पण माझे आजोबा करत होते, ज्योतिषाचार्य होते. त्यांच्या प्रत्येक शब्द बोललेला सत्य व्हायचं, त्यांचं आचरणही तितकं शुद्ध होतं. ते हे व्रत करत होते. माझे वडील म्हणजे परमपूज्य सद्गुरू रामचंद्र जोशी महाराज यांनी हे व्रत केलं आणि त्यांच्यानंतर हे व्रत आपण करत आलेलं. अशी ही तिसरी पिढी तरी मला आठवते. पाठीमागच्या पिढ्यांनी कदाचित केलेलं असेल, परंतु ह्या पुण्यार्थ म्हणून का महाराजांचं या घराण्यामध्ये येणं झालं. अवतारी पुरुष जन्माला त्यांना राजयोग होता आणि हे जे राजयोग आहे हे काय तर माझी इच्छा आहे की आपल्या सर्व शिष्यांना प्राप्त झाले पाहिजे. आपले शिष्य सुद्धा सगळे कसे झाले पाहिजे, संपन्न झाले पाहिजेत. कोणी दीन दुबळा असं नको आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा आपण राजे असलं पाहिजे. उगीच आपलं करतोय की नाही, तिथं पोचतंय की नाही असं मनात भावना येता कामा नाही. ठीक आहे, समर्थाची शिष्य होत आपण, लक्षात ठेवायचं. दुबळ नाही, मनगट बारीक असलंच चालेल, पण लवचिक असलं पाहिजे. घाबरायचं तर अजिबात नाही जगाला कोणाला. तेव्हा सर्वांना या अनंताच्या व्रताचा लाभ व्हावा यासाठी आपण हे व्रत सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. पूर्वी लोक घरामध्ये फक्त स्वतःचे करायचे. हे माझी इच्छा आहे की हे सर्वांसाठी मिळालं पाहिजे. जे जे देव माझा या चॅनलवरून हे व्रताचा महिमा पाहतील, त्यांनी सुद्धा हे व्रत आचरण करावं आणि त्यांना सुद्धा जीवनामध्ये सुख शांती वैभव सर्व प्राप्त व्हावं. त्यांच्या नशिबात राजयोग यावे, अष्टलक्ष्मी त्यांना प्राप्त व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण हे व्रत हे सर्व शिष्यांसाठी खुलं केलेलं आहे. प्रत्येक शिष्यानं हे अनंताचं व्रत करावं. आपण अनंत चतुर्दशीला त्यासाठी या ठिकाणी ठेवलेलं की प्रत्येकाच्या हातून करून घेतलं पाहिजे ते व्रत आणि सर्वांनाही याचा लाभ व्हावा. तुमच्या सगळ्यांच्यावरती पूर्ण कृपा व्हावी अनंताची, अशी यावेळी मी अनंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. जय जय समर्थ. आता आपण शिक्षणाला सुरुवात करूया. सगळ्यांनी आचमन करून घ्या. आय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे जपे विनियोगः. ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम. ओम भूर्वस्वः भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम गणाधिपूर्य भ्यो नमो ग्रामदेवताभ्यो नमो वास्तुदेवताभ्यो नमो नमः. माता पितराभ्यां नमः. माता प्रेमलता पिता श्री रामचंद्राभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लम्बोदरस्य वीरो विनाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचन्द्रो गजाननः
द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहेषु प्रवेशे निर्गमे सदा संग्रामे संकटेश्चैव विघ्नतस्य न जायते शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णचतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलातनयं हरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतितेऽङ्घ्रियुगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिवर्षामरधयस्तो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरन् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धे अवेस्मितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपये नमो नमः सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वरा देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य आद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्रीश्वेतवार्हकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये भारतदेशे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहनशके 1947 श्री विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने शरदर ऋतु भाद्रपद मासे शुक्लपक्षे चतुर्दशी तिथियां धनिष्ठा नक्षत्रे वाणिज्यकरणे शनिवारवासरे मकर राशि स्थिते चंद्रे सिंह राशि स्थिते सूर्ये यथायथं गृहेषु यथायथं राशिस्थान गृहेषु शेषेषु यथा सस्तु स्वतःचं नाव घ्यायचं शुभ नाम योगे शुभ करणे एवं गुण विशिष्टां शुभ पुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम सकुटुंबस्य सपरिवारस्य क्षेम स्थैर्य आयुरारोग्य चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम मया आचरितस्य अनंतव्रतस्य संपूर्ण फलम वाप्ति द्वारा श्रीमद अनंत देव देवता प्रीत्यर्थे यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः ध्यानावहनादि षोडशोपचार पूजनं तथा च श्री सूक्त लक्ष्मी सूक्त पुरुष सूक्त विष्णु सूक्त अभिषेकं करिष्ये तत्रादौ पूजांतर्गत कलश शंख घंटा पूजनं च करिष्ये हाताने एक चमचा ताटात पाणी सोडायचं ओम भूर्भुवस्वः महागणपतीभ्यो नमो नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि आता आदित्य हे करेल पण आपण करतोय अशा पद्धतीचा भाव असावा सगळ्यांना ह्याचं प्रत्येकाला येऊन वाहणं शक्य नाही म्हणून एकटा तो वाईल आणि तुमच्याकडून होत आहे अशा पद्धतीचा हा संकल्प आपण केलेला आहे ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि खालती काढून घ्या ताटामध्ये 3 चमचे पायावरती पाणी घालायचं ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः पाद्यं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः अर्घ्यं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः आचमनीयं समर्पयामि 3 चमचे पाणी घालायचं ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः स्नानियं समर्पयामि स्वच्छ पुसून त्याला अत्तर लावायचं ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः सुगंधी माल्यानि द्रव्याणि समर्पयामि ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः आसनार्थे अक्षतां
समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु हो. गंध लावायचा. ओम भूर्भुवस्व महागणपती देवताभ्यो नमो नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. कुंकवाचा गंध लावायचा. ओम भूर्भुवस्व महागणपती देवताभ्यो नमो नमः. रक्तचंदनम समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः. रिद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्राळ कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः. कालोद्भव पुष्पाणि गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः. नैवेद्यं समर्पयामि. गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. हस्त प्रक्षालम समर्पय. मुख प्रक्षालम सम उत्तरापोषणम समर्पयामि. 3 चमचे हाताने सोडायचं पाणी. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः. धूपदीपं समर्पयामि. धूपं समर्पयामि. दीपं प्रदर्शयामि. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः. साष्टांग नमस्कारं समर्पयामि. परत एकदा अक्षर. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमः. मंत्राक्षतां समर्पयामि. एक फूल परत व्हायचं. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. म्हणायचं. अनेन कृतपूजनेन श्री महागणपती देवता प्रियता. एक चमचा ताटात पाणी सोडायचं. विडा ठेवला. विड्यावरती अक्षता व्हायच्या. ओम भूर्भुवस्वः महागणपती देवताभ्यो नमो नमः. पूगी फल तांबूल सुवर्ण निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि. शंख पूजा करून घ्या. ओम भूर्भुवस्वः शंख देवताभ्यो नमो नमः. स्नानियं समर्पयामि. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंखः प्रचोदयात्. शंख देवताभ्यो नमो नमः. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः शंख देवताभ्यो नमो नमः. धूपदीपं समर्पयामि. दीपपूजन. दीपदेवताभ्यो नमो नमः. कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः. यावत् पूजा समाप्तिः स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमो नमः. धूपं समर्पयामि. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपदेवताभ्यो नमो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. घंटापूजन. ओम भूर्भुवस्वः घंटायै नमः. स्नानियं समर्पयामि. गंध लावायचा. एक फूल व्हायचं. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वै घंटारवो. तत्र देवता आवाहनं लक्षणं घंटायै नमः. धूपदीपं समर्पयामि. घंटानादं कुर्यात्. आता तो तांब्या बाजूला घ्या. वरच्या बाजूला घेते आणि त्याच्यावरती हां ते सुपारी त्याच्यामध्ये आतमध्ये सोडायची. ओम भूर्भुवस्वः
भूर्भुवस्वः कलशाय नमः वरुणदेवताभ्यो नमो नमः. हळद कुंकू अक्षता व्हायच्या. आतमध्ये पाण्यामध्ये हळद कुंकू व्हायचं. श्री यमुनायै नमः. हरिद्राळ कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. एक फूल व्हायचं. श्री यमुनायै नमः. कालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. ओवाळायचं. ओम भूर्भुवस्वः श्री यमुनायै नमः. धूपम समर्पयामी. दीपम प्रदर्शयामी. पंचामृताचं नैवेद्य दाखवायचं. ओम भूर्भुवस्वः यमुनायै नमः. पंचामृत नैवेद्यम समर्पयामी. प्राणाय स्वामपानाय स्वामिनाय स्वामनाय ब्रह्मणे स्वाब्रह्मणे स्वास्तक्षानं समर्पयामि उपक्षानं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि. एक चमचा त्यात सोड आतमध्ये. हात ठेवायचे कलशावरती. ओम कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रिता मूल. शांती पुष्टी करेचा आयान्तु देव पूजार्थ तुरितक्षय गागरा गंगे जमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशाय नमः. त्यातलं एक चमचा तिकडे काढून घे. हा आणि फुलांनी ते पाणी सगळं हा शिंपडा. अभ्यंतरम शुचिः आत्मनंच प्रोक्षेत तुमच्या अंगावर शिंपडून घ्या. आता तो यमुनाचा कलश आहे. तर यमुना म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. तर याच्यावरती श्री सूक्ताचा आपण अभिषेक करायचा आहे. तर त्याला फक्त बोट लावून ठेव तिथं. श्री गणेशाय नमः. अथ श्री महालक्ष्म्यै नमः. हिरण्यवर्णामिति पंदशर्चस्य सुक्तस्य आनन्दकर्दमचिक्लित इन्दिरासुतारुजा श्रीरग्नीष्वेत्युभे देवते अध्यास्ति अनुष्टुभा चतुर्थी बृहती पंचमी षष्ठौ त्रिष्टुभौ ततो अष्टानुष्टुभा अन्त्या प्रस्तार पंक्तिः जपे विनियोगा. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं. यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमध्याम् हस्तिनादप्रबोधिनीं. श्रियं देवीमुपहे श्रीर्मा देवी जुषतां कां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां दर्पयन्तीं पद्मे सिदां पद्मवर्णां तां यौपहेश्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं प्रियं लोके देवजुष्टाम् उदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये. अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी. उपैतु मां देवसखा कीर्तिष्यमन्नास प्रादुर्भूतो सुराश्रयस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिम् असमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां गरीषिणीम्. ईश्वरी सर्वभूतानां तां ह्यौपहे श्रियं. मनसा काममाकुतिं वाचः सत्यं धीमहि. पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीशयतां यशः. कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपः स्रजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे. निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले. आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. आर्द्रां यः करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं. सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं. यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो अश्वान् विन्देयं पुरुषाणां. या शुचि प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वं
सूक्तं पञ्चदशरचं च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्मगुरु पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्य लभाम्यहम् पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्व सरसीजनीले सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् अश्वदायि गोदायि धनदायि महाधने धनं मे विशदां देवी सर्वकामांश्च देहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरतं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमस्तु मे श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाशुभमा मह्यते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ऋणरोगादिदारिद्रपापशुतपमृत्यवः भयशोकमनस्तापः नश्यन्तु मम सर्वदा न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् विष्णुपत्नीं क्षमादेवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः आनन्दः कर्दमः श्रिदा शिक्लितीति विश्रुतः ऋषयस्य प्रिया पुत्रा मयि श्रीर्देवी देवता ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हळद कुंकू अक्षदा वाहा आणि ते कार्पास वस्त्र वाहा ओम भूर्भुवस्वा यमुनाय नमः हरिद्राळ कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पय पाण्यामध्ये व्हायचं कार्पास वस्त्र वाहा ओम भूर्भुवस्वा यमुनाय नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रं समर्पयामि गुंडाळायचं यमुनाय नमः बिल्वदलपत्रं समर्पय एक वाक्य बिल्वदलपत्रं समर्पयामि ओम भूर्भुवस्व यमुनाय नमः तुलसीदलपत्रं समर्पयामि ओम भूर्भुवस्व यमुनाय नमः आम्रवृक्षपत्रं समर्पयामि ओम भूर्भुवस्व यमुनाय नमः नागवल्लीपत्रं समर्पयामि ते ताट ठेव त्याच्यावर अनेन कृतपूजनेन श्री यमुना देवता प्रियता एक चमचा ताटात पाणी सोडायचं ओटी तिथं वरती ठेवते त्याची त्या ओटीवरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या खाली 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 काढून घेते श्री यमुनाय नमः नारिकेलफलं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि नारळ उभा ठेवायचा इकडे तोंड करून आडवा ठेवण्यापेक्षा उलटा ठेवला त्याच्या फुलं व्हायची हळद कुंकू अक्षता व्हायची ओवाळायचं आता ओम भूर्भुवस्व यमुनाय नमः धूपं समर्पयामि ओम भूर्भुवस्व यमुनाय नमः दीपं प्रदर्शयामि ओम भूर्भुवस्व यमुना देवताभ्यो नमो नमः साष्टांग नमस्कारं समर्पयामि आता आचमन कर ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम अध्येतादि पूर्वचरित वर्तमाने एवं गुणविशिष्टां शुभ पुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती
पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां क्षेम स्थैर्य अभय आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सकलपीडा परिहारार्थम मनेस्पित प्राप्त्यर्थम अहम श्री भगवान अनंत नारायण पूजनं च करिष्ये. आता अनंतावरती अक्षत व्हायच्या. ओम भूर्भुवस्वः अनंत श्री अनंताय नमः. अपानार्थे अक्षतां समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. गंध लावायचं 7 पाण्यामध्ये. अनंताय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हळद कुंकू अबीर बुक्का लावायचा. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. हरिद्राळ कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. अबीरं समर्पयामि. अक्षत. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. एक फूल व्हायचं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. साखरेचं नैवेद्य दाखवायचा. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. शर्करा खाद्यं नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वं उदानाय स्वं ब्रह्मणे स्वाहा. हस्तप्रक्षालं समर्प मुखप्रक्षालं समुत्रापोषणं समर्पयामि. परत एकदा अक्षर. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. उद्बत्ती आरतीने ओळायचं. ओम भूर्भुवस्वः धूपं समर्पयामि. दीपं प्रदर्शयामि. ते फूल घ्यायचं होंगायचं सगळ्यांनी आणि उत्तर बाजूला विसर्जन करायचं. उत्तरे निर्माल्यं विसृजयेत. नंतर तिथं नंतर व्हायचं. आता ते ह्याच्यातलं ते काढून घे पाणी सगळं बाजूला. अनंताला तिथं काढून घ्यायचं आणि सगळे अनंत जे आहेत ना ते पहिल्यांदा स्वच्छ धुवायचे. आणि त्या सगळ्यांवरती आता अभिषेक करायचा आहे. ते खाली घेते. हां घे ते खाली काढून. सगळे अनंत जे आहेत अनंती जे आहेत ते आडवे ठेवायचे. अनंताच्या पायावरती पाणी घालायचं 3 चमचे. प्रत्येक अनंताचे जे दोरक आहेत ते सगळ्यांवरती पाणी घालायचं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. पाद्यं समर्पयामि. आता पंचामृत प्रत्येकाला घालायचं. अनंताचे जे दोरक आहेत त्यांना पण पंचामृत घालायचं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. अनंत शेषनागाला पण घातलं ना त्या. ती सुपारी पण घे ना. त्या सुपारीला पण आहे का. परत पाणी घालायचं त्याच्यावरती. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. स्नानियं समर्पयामि.
हळद कुंकू अबीर बुक्का लावायचा, त्याला गंध लाव पहिल्यांदा, सगळ्या ह्याला लावायचा, दोरकांना अनंताला लावायचा. पाणी घे त्याच्यात जरा थोडं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. याला लाव, दरवाजा जो अनंत आहे त्याला पण लाव, सुपारीला लाव द्या. हळद कुंकू आहे. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. हरिद्राळ कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. तुळशी आणि फुल व्हायचं, अक्षता व्हायच्या, तुळशी फुल व्हायचं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. तुलसी दलपत्रं समर्पयामि. फुल व्हायचे. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. उद्बत्ती आरतीने ओळायचं. ओम भूर्भुवस्वः धूपं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः दीपं प्रदर्शयामि. ते फुलं हे सगळं काढते, हुंगायचं आणि उत्तरेला विसर्जन करायचं. उत्तरे निर्माल्य विसृजेत. आता ते स्वच्छ धुते आणि ते त्यावरती अभिषेक करत राहायचं. आता हरि ओम. हरि ओम. सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशाङ्गुलं. पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादो अस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. त्रिपादूर्दुदयत् पुरुषः पादो अस्याभवत् पुनः. ततो विश्वं व्याक्राम शासनानशने अपि. तस्माद् विराळ जायत विराजो अधिपुरुषः. स जातो अत्यरिच्यत् पश्चात् भूमिमतो पुरा. यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत. वसन्तो अस्यासिदाजं ग्रीष्म एद्मः करधवी. तञ्यज्ञं बर्हिषि प्रोक्षणं पुरुषं जातमग्रता. तेन देवा जयन्त साध्या ऋषयस्य. तस्मात् यज्ञात् सर्वभूता ऋचा सामाने जज्ञिरे छन्दांसे जज्ञिरे. तस्माद्यज्ञस्तमादजायत. तस्मादश्वा अजायन्त एके चोभयादतः. गावोह जज्ञिरे तस्मात् जाता अजावया. यत्पुरुषं व्यदधु कतिधा व्यकल्पयन्. मुखं किमस्य कौ बाहु कावुरु पादावुचेते. ब्राह्मणो अस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृता. पुरोदस्य यद्वैशा पद्म्यां शूद्रो जायत. मुखात् इन्द्रस्य अग्निस्य प्राणाद् वायुरजायत. नाभ्यासिदन्तरिक्ष्णं शीर्ष्णौ द्यौ समवर्तत. पद्म्यां भूमिर्दिशा श्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन्. सप्तास्यासन् परिधस्त्री सप्त समिधा कृता. देवा यद्यज्ञं तन्वाना अबधनं पुरुषं पशुं. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्.
ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ अतो देवावन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामामि इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं समूलहमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णोर्गोपादाभ्या अतो धर्माणि धारयण विष्णो कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पसे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णो परमं पदं सदा पश्यन्ति सूरया दिवीव चतुरा ततं तद्विप्रासो विपन्यवो जागृवांसा समिन्दते विष्णोर्यत् परमं पदम् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तू दरवाजा नाक काढून घे आणि वरती ठेव तिथं. पुसून वरती ठेव तिथं. ठेवा सुपारी पण पुसून ठेव. त्याला अत्तर लावायचं. साती फाण्यांना अत्तर लावायचं. त्या सुपारीला पण ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. सुगंधी माल्यानि द्रव्याणि समर्पयामि. सुपारी ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. जानवं घालायचं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. कार्पास वस्त्र. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रं समर्पयामि. पाण्याच्या वरून घालायचं. असं हलू नका डॉक्टर, हलू नका त्यासुद्धा. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. हरिद्राळ कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. बुक्कावायचं. अभिरं समर्पयामि. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. हार घालायचं. कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. असं घाल ना, मी गळ्यात घालतो तसं घालावं नेहमी. हां परत अक्षता. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. आता ते प्रत्येक अनंत ते स्वच्छ काढून पुसून घ्यायचे ते आणि त्याला अत्तर लावायचं आणि तिथं आडवे अंतरायचे त्याच्यावरती. सगळ्याला गंध लावायचा आहे त्यामुळं आता प्रत्येकाला चंदनाचा गंध लावायचा. हळद कुंकू अबीर बुक्का लावायचं. त्याला अक्षता व्हायच्या. प्रत्येकाला तर तुळशी व्हायची. तसंच मोठे व्हायला ते चालतील. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. तुलसी दलपत्रं समर्पयामि. फळांचं नैवेद्य दाखवायचं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. हस्तप्रक्षालं समुख प्रक्षालन उत्तरापोषणं समर्पयामि. उद्बत्ती आरतीने ओवाळायचं.
ओम भूर्भुवस्वः धूपं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः दीपं प्रदर्शयामि. नवीन दाखवलं ना. पुढची 5 विडे त्याच्यावरती अक्षदा व्हायच्या, एक एक फूल व्हायचं. ओम भूर्भुवस्वः श्री अनंताय नमः. पूगी फलतांबूल सूर्यनिष्क्रिय दक्षिणां समर्पयामि. धूपं समर्पयामि दीपं प्रदर्शयामि. हे अनंताची आरती तुमची पाठ आहे ना, मग या पुढे आता तुम्ही. मंगलमूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाती पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाती. आरती ओ वाळू देवा आरती ओ वाळू भक्ता संकट परता धावे अनंत कनवाळू भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रतने माने देवा तव व्रतने माने दुकूल दोरक करुणी पूजिता अनंत नामाने जय श्री अनंता लक्ष्मीकांत आरती ओ वाळू देवा आरती ओ वाळू भक्ता संकट करता धावे अनंत कनवाळू नाना परिची पुष्पे द्रव्ये तुझला अर्पिती देवा तुझला अर्पिती षोडश पूजा करुणी भाम संतर्पण करीती जय श्री अनंता लक्ष्मीकांत आरती ओ वाळू देवा आरती ओ वाळू भक्ता संकट परता धावे अनंत कनवाळू अपूप वायन गणपती पूजन त्या दिवशी करीती देवा त्या दिवशी करीती अनंत संतुष्टो निधे संतती संपत्ती जय श्री अनंता लक्ष्मीकांत आरती ओ वाळू देवा आरती ओ वाळू भक्ता संकट पडता धावे अनंत कनवाळू या धर्मे आचरितावत क्लेशातून सुटला देवा क्लेशातून सुटला ज्ञाने पूजिता तुझ्या उद्धरिले त्याला जय श्री अनंता लक्ष्मीकांत आरती ओ वाळू देवा आरती ओ वाळू भक्ता संकट पडता धावे अनंत कनवाळू मोरेश्वर सुत वासुदेवा तिष्ठत सेवेसी देवा तिष्ठत सेवेसी संकट काळी रक्षी अनंत आपुल्या दासासी जय श्री अनंता लक्ष्मीकांत आरती ओ वाळू देवा आरती ओ वाळू भक्ता संकट पडता धावे अनंत कनवाळू. पुढे म्हणायचे आणखी म्हणायचे म्हणा की आणखी म्हणायचे दुर्गेट भरे म्हणा ना. योगे 28 देवरी उभा वामांगे उपाई तुझे शोभा कुंडलिकाचे भेटी ब्रह्माले चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा तुम्हाई वल्लभराईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव तुळशी माळा गळा करडे उडगंडी आसे पितांबर कासुर लाडी देव सुरवर नित्येती भेटी करुण हनुमंत पुढे उभे राधी. जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभराईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव पुण्यवर्णादान क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा. जाही रखुमाबाई राणी या सकळा गोवाळी ती राजा विठोबाचा गळा. जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभराईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव वाळू त्या गुरुवंड्या येती चंद्रभागे माझे सोन्या देवी. पुण्या पदाका वैष्णवनाथी पंढरीचा महिमा वर्णावागी. जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभराईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव
आषाढी कार्तिकी भक्त जनेती माझे दर्शने रामाचे तयावरे मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळगी जय देव जय पांडुरंग रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे शिवदा जय देव बुद्ध्यात्मना वा प्रकृतः करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे आता हातामध्ये अक्षता घ्या आदित्य आणि मंत्रपुष्पांजली घ्या. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवासानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेशं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सर्वायुष अन्तर्धात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकारिति तदपेशश्लोको अभिगीतो मरुतः परिवेशारो मरुतस्यावसङ्ग्रहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ॐ सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ॐ दत्तात्रेयाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्. दत्तात्रेयाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. परमहंस परिव्राजकाय सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री
आदित्य माझा आणि आईचा आनंद दे त्यातला. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.